गण गण गणात बोते हे वाक्य आहे श्री गजानन महाराज यांचे. तर यावर्षी 2026मध्ये गजानन महाराज प्रकट दिन कधी आहे ते पाहूया. माघ वैद्य सप्तमी या दिवशी श्री गजानन महाराज प्रथम शेगाव येथे प्रकट झाले होते. तर यावर्षी गजानन महाराज प्रकट दिन येत आहे 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार येत आहे. तर या प्रकट दिनाच्या दिवशी आपण त्यांची सेवा कशी करायची, पूजा कशी करायची पाहूया आणि त्यांना नैवेद्य कोणता दाखवायचा हे पण पाहूया. आता जर गजानन महाराज यांचा कोणाकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून आपण नेहमीप्रमाणे गंध वगैरे लावून पुष्प अर्पण करून दिवा वगैरे लावून पूजा करायची असते रेग्युलर सारखी. आणि आपण पूजा करून फोटो असेल तर श्रीसुक्ताचं पठण करू शकता. जर मूर्ती असेल कोणाकडे तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना श्रीसुक्ताचं पठण करू शकता तुम्ही. आणि दिवसभरात आपल्याला त्यांचा जो ग्रंथ आहे विजय ग्रंथ तो पठण करायचा आहे. आता कोणी कोणी ना 8 दिवस अगोदर पारायण लावतं रोज 3-3 असे अध्याय पठण करून, पण 21 अध्याय आहेत त्यामुळे. पण जर कोणाला शक्य नसेल तर एका दिवसातही पठण करू शकता. विजय ग्रंथ त्यांचा जो आहे तो 1 दिवसातही पठण होतो, तो करा. आणि त्यांना नैवेद्य काय असतो तर त्यांना पिठलं, भाकरी, ठेचा हा नैवेद्य खूप प्रिय आहे. आणि आपण माहितीच आहे आपल्याला शेगावला त्यांचं किती मोठं मंदिर आहे आणि किती भाविक तिथे जातात. आणि त्यांना तिथे प्रसाद म्हणून काय असतं तर हा प्रसाद असतो पिठलं भाकरी. आजही तिथं असतो आणि त्या नैवेद्याला इतकं महत्त्व आहे ना, जगात भारी आहे. कारण तुम्ही पहा मंदिर इतकं स्वच्छ आहे शेगावचं मंदिर गजानन महाराजांचं. कुठेही एक काडीसुद्धा कचरासुद्धा दिसणार नाही तिथं भक्तांना. इतकी भक्तांची व्यवस्थित सोय होती, सगळं स्वच्छता. त्यामुळे तिथं आपल्याला नैवेद्य घेण्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि तिथे हाच नैवेद्य दिला जातो. तर आपल्याला आपल्या घरी पण त्या दिवशी पिठलं, भाकरी, ठेचा असा नैवेद्य दाखवायचा आहे. मूर्ती असो किंवा फोटो असो त्या दिवशी आपण हा नैवेद्य दाखवू शकता. गजानन महाराज हे अत्यंत दयाळू होते. त्यांनी गोरगरिबांना खूप मदत केलेली आहे आणि कुष्ठरोग्यांची खूप सेवा केलेली आहे. पहा आता कोणी कुष्ठरोगी झाला, रोग झाला म्हणून कोणी जवळ करत नव्हते, पण गजानन महाराजांनी तसा कधीही भेदभाव केला नाही आहे. कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आहे. गरीब श्रीमंत असं कधी कुठल्याही गोष्टीत भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांना समान मानलं होतं आणि त्यामुळंच ते सर्व जगामध्ये प्रिय आहेत. आजही खूप सारे त्यांचे भक्त खूप ठिकाणी आहेत. खूप दुरून भक्त येत असतात शेगावला. कोणी जर गेला असेल तर त्यांना माहीत असेल की शेगावचं मंदिर किती स्वच्छ आहे आणि किती मोठं आहे. तिथं गेलेले सेवेकरी पण सेवा करतात आणि मंदिरात जरी कुठे कचरा पडला तर ते पटकन उचलतात आणि कोणाला काही बोलतही नाही. फक्त ते एकमेकांना श्री श्री असा शब्द बोलतात. ते कधी कोणाला वाईट बोलणार नाही सेवेकरी. आणि काही टाकलं तरी पण ते स्वतः जाऊन उचलणार आणि बोलायचं झालं तर श्री असा शब्द बोलतात. त्यामुळे या दिवशी आपण श्री गजानन महाराजांचे श्री किंवा जय गजानन हे मंत्र बोलायचे आहे आपल्याला दिवसभरात. जेवढे शक्य होईल तेवढे आपण बोलू शकता. या मंत्राचं पठण करणं त्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जय गजानन हा मंत्र म्हणा. किंवा तुम्हाला त्या दिवशी 21 अध्याय पठण करणं शक्य झालं तर विजय ग्रंथाचं पठण करा. त्याच्यामध्ये त्यांचं जीवनवर्णन दाखवलेलं आहे. पूर्ण जीवनवर्णन त्यांचं जीवन कसं होतं ते आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ वाचू शकता. खूप छान ग्रंथ आहे तो, 21 अध्यायाचा आहे. गजानन महाराजांनी समाजाला हे सांगितलं आहे की प्रेमाने राहा, आपुलकीने राहा, दयावान बना, दान धर्म करा आणि भेदभाव करू नका कधी की मी मोठा तू छोटा तू असा कुठलाही भेदभाव करू नका. आणि कोणी जर अडचणीत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे, मदतीला गेलंच पाहिजे. समाजामध्ये राहताना कधी कुठल्या गोष्टीमध्ये भेदभाव करू नये ही शिकवण गजानन महाराजांनी दिलेली आहे. आजही गजानन महाराजांचे भक्त खूप दुरून दुरून शेगावला येत असतात. कारण भक्तांना माहीत आहे जेव्हा भक्त अडचणीत असेल तेव्हा गजानन महाराज त्यांना कशी साथ देतात आणि संकटातून कसे बाहेर काढतात हे प्रत्येक भक्तांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. आणि जर शक्य असेल तर एका दिवसामध्ये विजय ग्रंथ 21 अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता. आणि नैवेद्य तर खूप साधा सोपा आहे, पिठलं भाकरी. तुमच्याकडे जरी फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातल्या देवांना पिठलं भाकरी ठेचा असा नैवेद्य दाखवू शकता. आणि आपल्या घरातही नमस्कार केला तरी तोही महाराजांपर्यंत पोचणारच आहे. कारण गजानन महाराज असो किंवा कोणतेही देव असो ते सर्व सृष्टीला म्हणजे पाहतच असतात. त्यामुळे तुम्ही घरी जरी नैवेद्य दाखला तरी तो तिथपर्यंत पोचणारच आहे. आणि यातलं काहीच जर शक्य नसेल तर श्री गजानन या मंत्राचा जप तुम्ही कोणतंही काम करताना करू शकता. कुठेही असेल तरी करू शकता. एवढी सेवा तर आपल्याकडे प्रत्येकाकडून होऊ शकते की श्री गजानन असं दिवसभर तुम्ही जेवढं नामस्मरण शक्य होईल तेवढं करा. आणि अशा प्रकारे प्रकट दिन तुम्ही साजरा करू शकता.
देवासमोर बसूनच सेवा केली म्हणजे देवापर्यंत पोचते असं काही नाही. आपण जे काही काम करतो रोजचं, आपलं जे नित्य काम आहे त्यातही आपण मंत्र म्हणू शकतो. जय गजानन श्री गजानन असा मंत्र म्हणून आपण ती सेवा देवापर्यंत पोचते. त्यामुळे गजानन महाराजाच्या प्रकट दिनांदिवशी तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकता. धन्यवाद.